नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. मित्रांनो, आपली IMP कर्माची सिरीज चालू आहे. त्यामधला हा तिसरा व्हिडिओ. डायरेक्टली टाइम न वेस्ट करता चालू करूया पुढचं. अश्वगंधाचं निद्राजनन कार्य. आपण अश्वगंधाचं वाजीकर तर खूप वेळा पाहिलं. अश्वासारखी मैथुन शक्ती खूप वेळा ऐकलं. त्याचबरोबर याचं निद्राजनन सुद्धा आपण कार्य पाहत आहोत. निद्राजनन म्हणजे काय? चांगल्या प्रकारे झोप लागते, ताणतणाव मुक्त झोप लागते, स्ट्रेस कमी होतो, मनाचं दौर्बल्य आहे ते कमी व्हायला लागतं. म्हणूनच आपण या अश्वगंधाला सोमनीफेरा असं सुद्धा म्हणतो. लक्षात ठेवा, काय म्हटलं? या अश्वगंधाला आपण सोमनीफेरा असं सुद्धा म्हणतो. काय मित्रांनो, अश्वगंधाचा रसपंच काय आहे? मधुर तिक्त कषाय. काय काय आहे? मधुर तिक्त आणि कषाय याचा रस आहे. त्याचबरोबर याचा विपाक पाहायला गेला मधुर आहे. वीर्य याचं उष्ण आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचे गुण कोणते आहेत? याचा गुण आहे मधुर मधुर प्लस स्निग्ध. मला सांगा, आता हे मधुर आणि स्निग्ध जे गुण आहेत हे कोणत्या दोषाच्या समान आहेत मित्रांनो? बरोबर, हे कफ दोषाच्या समान आहेत. म्हणजे हे काय करणार? कफाला वाढवणार. कफ जर बऱ्यापैकी वाढला तर झोपही चांगली लागणार. ठीक आहे. मधुर आणि स्निग्ध हे काय आहेत? कफ वाढवणारे गुण आहेत. कफाच्या समान गुण आहेत. त्याच्यामुळे चांगली झोप लागण्यासाठी हे अश्वगंधा कार्य करतं. विशेषतः मांस आणि शुक्र धातूचं वर्धन करण्यासाठी या अश्वगंधाचा वापर होतो. तुम्ही तर म्हणाल हे उष्ण आहे, मग धातूचं पोषण कसं करतो? धातूचे जे अग्नी असतात, धातू अग्नी, ते धातू अग्नी दीपन करायचं काम हे अश्वगंधा करतं. त्या पोषण मार्ग जो आहे तो मोकळा करायचं काम हे अश्वगंधा करतं. म्हणून शुक्र आणि मांस धातूच्या वृद्धीसाठी उपयोगी आहे. मग अश्वगंधा लक्षात ठेवायचं, हे उत्तम वाजीकर सुद्धा आहे, त्याचबरोबर निद्राजनन सुद्धा काम करतं. नावातच आहे अश्वगंधा. अश्वासारखी मैथुन शक्ती ज्याच्यामुळे प्राप्त होते ते अश्वगंधा. आणि दुसरं काम काय पाहिलं आता? दुसरं काम आपण आता पाहिलेलं होतं निद्रा जनन, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? सोमनी फेरा. ठीक आहे. मी बाजूला सरकतो. तुम्ही काय करायचं मित्रांनो? तुम्ही हे सगळं लिहून घ्यायचंय, मग पुढच्या कर्माकडे आपण जाऊया. यानंतर आपल्याला पुढचं कर्म पाहायचंय, जे की आहे कपिकच्छूचं कंपवातावरचं कार्य. कंपवात म्हणजे काय? कंपवात म्हणजे इंग्रजांच्या भाषेमध्ये पार्किन्सन डिसीज. यावरती कपिकच्चू कसं काम करतं? कपिकच्चूवरचं याच्या आधीचं कार्य काय पाहिलेलं आपण? कपिकच्चू काय आहे? उत्तम असं कामवासना वाढवणारं द्रव्य आहे. स्त्रियांमध्ये कामवासना वाढवण्यासाठी कपिकच्चू पिजाचा किंवा मुळाचा वापर केला जातो. आता काय पाहतो? कंफ वातावरचं याचं कार्य पाहत आहोत. याचं रसपंच काय आहे मित्रांनो? याचं रसपंच काय आहे? मधुर, त्याचबरोबर तिक्त, त्याचं विपाक मधुर आहे आणि त्याचं वीर्य जे आहे ते उष्ण वीर्य आपल्याला, सॉरी, शीत वीर्य आपल्याला पाहायला मिळतं. काय आहे? मधुर तिक्त, मधुर शीत असं आपल्याला हे कपकच्चे पाहायला मिळतं. त्याचबरोबर मधुर स्निग्ध याच्यामध्ये त्याचबरोबर गुरु हे गुण पाहायला मिळतात. हे गुण कोणत्या दोषाच्या समान झाले? कफ दोषाच्या समान झाले. पाहूया काय लिहायचं पेपरमध्ये कंपवात आल्यानंतर. कफ दोषाच्या समान झाले म्हणजे काय म्हणायचं कळलं का तुम्हाला? कफ दोष वाढवताय म्हणजे वाताला कमी करताय. मग वात व्याधीमध्ये कपिकच्चू आपण यूज करू शकतो. सिंपल. पहा, मधुर विपाक शीतवीर्यात्मक व गुरु स्निग्ध गुणात्मक असल्याने कफाचं वर्धन करतो. तसेच वात दोषाच्या विरुद्ध गुण असल्याने वातनाशक कार्य करतो. कफाच्या विरुद्ध, सॉरी, वाताच्या विरुद्ध गुणात्मक आहेत ना, गुरु स्निग्ध. मग त्याच्यामुळे काय होतं? वात व्याधीवरती चांगला उपयोग करता येतो त्याचा. ते खाल्लेले पण त्यामुळे वातव्याधीमध्ये मुख्य त्याचा उपयोग होतो. ठीक आहे. एकदा रीड करून घ्या काय आहे तर. त्यानंतर काय करूया आपण? पुढचं पाहूया आणि वहीमध्ये नोट करून घ्या जर शक्य असेल तर. पॉज करा. केलं नोट? यानंतर आपल्याला आता पुढचं पाहायचंय अर्जुनाचे हृदय कार्य. हृदयावरती काय कार्य करतो हा अर्जुन? आपण प्रभावामध्ये पाहिलं होतं अर्जुनाचा प्रभाव काय? हृदय कशा प्रकारे हृदयावरती काम करतं? सगळ्यात पहिले रसपंच काय आहे याचा? कषाय, रसात्मक आहे. कषाय रसात्मक आहे. याचा विपाक कटू आहे. त्याचबरोबर वीर्य याचं शीत आहे. अशा प्रकारचा आहे हा अर्जुन. अर्जुन हृदयावरती कसं काम करतं? हृदयाचे जे वॉल्स आहेत, वॉल्स ऑफ द हार्ट, त्याला काय करतो? बळकट करायचं काम हा करत असतो. त्याचबरोबर विशेष करून पित्त आणि कफज हृदरोग जर असेल, हृदयरोग जर पाहिला असेल तुम्ही संहितामध्ये, विशेष करून पित्त आणि कफज असेल, हृदयाला बल देण्यासाठी या अर्जुनाचा वापर होत असतो.
पित्त जर्दरोगावर जर आपला वापर करायचा आहे तर अर्जुन क्षीरपाक वापरायचा. क्षीरपाक कसं करायचा रसशास्त्रामध्ये पाहिला असेल. त्यानंतर वातज जर आपल्याला हृदयरोगामध्ये जायचं असेल तर अर्जुन सिद्ध घृत वापरायचं आहे. वातज मध्ये काय केलं? अर्जुन सिद्ध घृत आपण वापरलं. कफज हृदयरोग असेल तर अर्जुन क्वाथ वापरायचा आहे. त्याचबरोबर अर्जुन क्वाथ प्लस त्रिवृत्त याचा अवलेह करून सुद्धा वापरू शकतो कफज हृदयरोगामध्ये. कळालं? त्यानंतर पुढे काय होतं रसपंचक्याचं? कषाय, कटू आणि शीत. मला सांगा मग जर एखाद्या व्यक्तीमध्ये आम नसेल, साम असेल व्यक्ती म्हणजे आम तयार झालेला असेल तर आपण अर्जुन वापरू शकतो का? आणि नाही तर का नाही वापरू शकत? का बरं मित्रांनो? कारण हा काय आहे? कषाय रसात्मक आहे आणि शीत आहे म्हणजे स्तंभन करत असणार. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये जर पहिलेच आम जर असेल आणि जर आपण हा जर अर्जुन यूज केला तर काय होईल? ते आम तसाच धरून राहिला जाईल, बाहेर पडणार नाही किंवा त्याचं पाचन होणार नाही. म्हणून आम व्यक्तींमध्ये हा आपण अर्जुन यूज करायचा नाहीये. टिप. त्यानंतर अर्जुन काय करतं? हृदयाचं पोषण करतं, हृदयाला बल मिळतं. त्याचबरोबर हृदयाचा जो भार आहे तो सुद्धा नियंत्रित करतं. स्पंदन क्रिया व्यवस्थित होते. हृदयाच्या मांसपेशींना बळकट करते, कार्डियाक मसल्स. त्याचबरोबर हृदयविकार, रक्तपित्तावर उपयोगी होतो. असा हा कोण आहे? असा हा अर्जुन आहे. मी बाजूला सरकतो. लगेच हे पॉइंट्स नोट करून घ्यायचे आहेत. यानंतर आता आपल्याला पाहायचंय पुनर्नवा. पुनर्नवाचं मूत्रल कार्य. पुनर्नवा कशा प्रकारे मूत्रल कार्य करतं? मूत्रल कार्य म्हणजे काय? युरिनेशन व्यवस्थित होण्यासाठी मदत करणं. पांचभौतिक अग्नीपैकी जो जलीय अग्नी आहे, तो जलीय अग्नी वाढवण्याचं काम हा पुनर्नवा करत असतो. जेणेकरून आपल्या शरीरामध्ये जो क्लेद आहे, तो क्लेद शोषणाचे काम एकदम व्यवस्थित होते आणि ते क्लेद शोषून मूत्र आणि पुरुषाच्या वाटेत ते बाहेर काढण्यात येतं. मग हे क्लेद जो आहे तो शोषला जातो आणि त्याच्यामुळे मूत्र हे शरीरामध्ये वाढल्या जातं. त्याच्यामुळेच काय हे मूत्रल कार्य करतं. पाहूया. पांचभौतिक अग्नीपैकी जलीय अग्नीचे यामुळे वर्धन होते. त्यामुळे मूत्र, पुरुष, स्वेद इत्यादीचे निर्हरण सुखाने व्हायला लागतं. पुनर्नवा आमाशय, पक्वाशय, क्लेदाचे शोषण करून मुखाद्वारे त्याचे निर्हरण करत असते. कळालं? पुनर्नवा काय करतं? आमाशय आहे, त्याचबरोबर पक्वाशय आहे. ते क्लेदाचं शोषण करून घेतं आमाशय आणि पक्वाशयामध्ये आणि मूत्रमार्गाद्वारे सॉरी मी मुखमार्गाद्वारे म्हटलं. मूत्रमार्गाद्वारे काय करतं? त्याचं निर्हरण करून टाकतं. या मूत्रमार्गाद्वारे करून टाकतं त्याच्यामुळं मूत्र विषयीच्या समस्या आहेत त्या दूर होतात. जास्त प्रमाणामध्ये मूत्र पाहायला मिळतं. ज्यांना आता मूत्रकृच्यासारखे इश्यू असतील म्हणजे डिफिकल्टी इन युरिनेशन असेल त्यांच्यामध्ये ही पुनर्नवा उपयोगी ठरते. आणखी एक चांगलं सांगायचं गेलं याच्यावर द्रव्य तर गोक्षूर पण. शरीराचे शीत, स्निग्धद्रव, पिच्छल गुणात्मक क्लेद निर्मिती होते. या गुणामुळे काय होते? क्लेदाची निर्मिती होते. त्याला पुनर्नवा क्लेद मूत्रावाटे बाहेर काढून टाकले. हे जे क्लेद तयार झालेलं आहे आपल्या बॉडीमध्ये ते पुनर्नवा काय करतं? ते क्लेदाचं पाचन करतं आणि मूत्राद्वारे शरीराच्या बाहेर काढून टाकतं असं म्हणायचं याला. उत्तम मूत्रल कार्य पुनर्नवा करते. मग कोणत्या व्याधीमध्ये वापरायचं? मूत्रकृच्छ या व्याधीमध्ये आपण याला वापरू शकतो. ठीक आहे. लगेच रीड करून घ्या. बाजूला सरकतो. लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एक्झामच्या आधी नक्कीच वाचा. लिहिलं? चला यानंतर आता जाऊया पुढे. वासाचं कासग्न कार्य. वासाचं सर्वात उत्तम कार्य कोणत्या व्याधीवरती पाहिलं? रक्तपित्तावरती. कळालं? आता त्याचबरोबर वासा हे कासावरती सुद्धा काम करतं. कासग्न म्हणून सुद्धा काम करतं. कारण हे जे वासा आहे ते कफाला पातळ करून शरीराच्या बाहेर काढून देण्यासाठी उत्तम औषध मानलं जातं. अडुळसा रक्तपित्तावर श्रेष्ठ औषध आहे. अडुळसामुळे कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर टाकला जातो. त्यामुळे श्वास व कास व्याधींमध्ये विशेष त्याचा उपयोग होतो. कफामधून रक्त पडत असेल तेव्हा सुद्धा वासाचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जातो. श्वास असेल तर अडुळसा व त्याच्या सॉरी अडुळसा व धोत्र्याच्या पानाने धूमपान करायचं. धूमपान विधी पाहिले ना या दोघांच्या काढून टाकायची. कास असेल तर मधासोबत घ्यायला व्हायचं. कास मधासोबत का बरं? कारण त्याच्यामध्ये कफाचं आधिक्य असतं. मग ते कफ आपल्याला बाहेर काढून टाकायचं आणि मधामुळे काय होतं? लेखनाचं कार्य होतं. त्याच्यानंतर शिग्रूचे प्रतिजैविक कार्य आपल्याला पाहायचं आहे. शिग्रू म्हणजे काय? शेवगा. उष्णविरी आहे त्याच्यामुळे त्याचे कृमी जे आहेत त्या बॉडी मधल्या त्याचा नाश करायचं काम हे करतं. शरीरामधील जीवाणू त्याचबरोबर विषाणू, कृमी इत्यादींचा नाश करतं. कृमिघ्न म्हणजे तेच अर्थ झाला. कृमीजन्य संक्रमण असेल याच्यामध्ये अशा प्रकारच्या व्याधी असतील, संक्रमक व्याधी असतील याच्यामध्ये सुद्धा उपयोग होतो जे कृमींमुळे पसरतात. डाळिंबचं कृमिघ्न कार्य. डाळिंब सुद्धा कृमिघ्न कार्य करत आहे. डाळिंब कसं करतं बघा.
कृमिकने कार्य करते. कृमीसाठी त्याची फळाची त्वचा, डाळिंबाचं जे फळ आहे त्याच्यावरचं जे सालपट आहे आणि मूळ आहे त्याची त्वचा, अ, त्याचा काढा वापरतात. कशासाठी? कृमिघ्न म्हणून. आता याचं इम्पॉर्टंट गोष्ट आणखी डाळिंबाची पुनिका ग्रॅनेटम आहे आणि त्याचे पर्याय नावं काय काय आहेत? दंतबीज, मधुबीज, लोहित पुष्प, त्याचबरोबर याचा रस मधुर, कषाय आम्ल आहे, वीर्य अनुष्ण आहे. हे सर्वात महत्वाची गोष्ट डाळिंबाची, अनुष्ण. आपण पॅटर्न पाहताना उष्ण शीत पाहतो, परंतु पेपरमध्ये तो टाकताना अनुष्ण द्रव्य टाकू शकतो आणि या जो डाळिंब आहे हा अनुष्ण आहे. त्याच्यामुळे डाळिंब डिटेलमध्ये वाचून घ्या, पेपरमध्ये येण्याचे जास्त चान्सेस आहेत. कारण हा शीतही नाही, उष्णही नाही, हा अनुष्ण आहे. त्याच्यामुळे डाळिंबवरती फोकस जास्त करा. विपाक्याचा मधुर आहे. मधुर जातीचा, जर आम्ल जातीचा असेल तर विपाक्याचा आम्ल पाहायला मिळतो. व्रणासाठी सुद्धा व्रणधावन, व्रण धुवून घेण्यासाठी याचा वापर करतात. त्याचबरोबर स्फित कृमीवर म्हणजे टेपवर्म जे आहे त्याच्यावर 1 महिना काढा दिल्या होत्या दूर होतो. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया आणि बाकीचे कर्म पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आता थोडे राहिलेत. 1-2 व्हिडिओमध्ये सर्व काही कव्हर होऊन जाईल. थँक यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.